शांती. आज आहे 17/11/23ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबांच्या गळ्यातील हार बनण्यासाठी ज्ञानयोगाची रेस लावा. तुमचे कर्तव्य आहे साऱ्या दुनियेला बाबांचा परिचय देणे. प्रश्न आहे, कोणत्या नशेमध्ये सदैव राहाल तर आजारसुद्धा बरा होत जाईल? उत्तर आहे, ज्ञान आणि योगाच्या नशेमध्ये राहा. या जुन्या शरीराचे चिंतन करू नका. जितके शरीराकडे लक्ष जाईल, लोभ ठेवाल, तितके अजूनच रोग होत राहतील. या शरीराचा शृंगार करणे, पावडर, क्रीम इत्यादी लावणे, हे सर्व व्यर्थ शृंगार आहेत. तुम्ही स्वतःला ज्ञान योगाने सजवायचे आहे. हाच तुमचा खराखुरा शृंगार आहे. गीत आहे, जो पिया के साथ है. ओम शांती. जे बाबांच्या सोबत आहेत. आता दुनियेमध्ये पिता तर अनेक आहेत, परंतु त्या सर्वांचा रचयिता एक आहे. तेच ज्ञानाचे सागर आहेत. हे समजून घेणे आवश्यक आहे की परमपिता परमात्मा ज्ञानाचा सागर आहेत. ज्ञानामुळेच सद्गती होते. मनुष्याची सद्गती तेव्हाच होते जेव्हा सतयुगाची स्थापना होते. बाबांना सद्गती दाता म्हटले जाते. जेव्हा संगमाचा समय होईल तेव्हाच तर ज्ञानाचे सागर येऊन दुर्गतीमधून सद्गतीमध्ये घेऊन जातील. भारत सर्वात प्राचीन आहे. भारतवासियांच्या नावानेच 84 जन्मांचे गायन अर्थात स्तुती आहे. नक्कीच जे मनुष्य पहिल्यांदा होऊन गेले असतील तेच 84 जन्म घेत असतील. देवतांचे 84 जन्म म्हटले तर ब्राह्मणांचे देखील 84 जन्म झाले. मुख्य असणाऱ्यांनाच उचलून धरले जाते. या गोष्टींविषयी कोणालाच माहिती नाहीये. नक्की ब्रह्माद्वारेच सृष्टी रचतात. सर्वात पहिल्यांदा सूक्ष्म लोक रचायचे आहे, नंतर हे स्थूल लोक. मुले हे जाणतात सूक्ष्म लोक कोठे आहे, मूळ लोक कोठे आहे. मूल वतन, सूक्ष्म वतन, स्थूल वतन यांनाच त्रिलोक म्हटले जाते. जर त्रिलोकीनाथ म्हणतात तर त्याचा अर्थ देखील पाहिजे ना. कोणते तरी त्रिलोक असेल ना. वास्तविक त्रिलोकीनाथ एका बाबांनाच म्हटले जाऊ शकते आणि त्यांच्या मुलांना म्हटले जाऊ शकते. इथे तर बऱ्याच मनुष्यांची नावे त्रिलोकीनाथ, शिव, ब्रह्मा, विष्णू, शंकर इत्यादी आहेत. ही सर्व नावे भारतीयांनी स्वतःसाठी ठेवली आहेत. डबल नाव सुद्धा ठेवतात, राधे कृष्ण, लक्ष्मी नारायण. आता हे तर कोणालाच माहीत नाहीये की राधा आणि कृष्ण वेगवेगळे होते. तो एका राज्याचा राजकुमार होता, ती दुसऱ्या राज्याची राजकुमारी होती. हे आता तुम्ही जाणता. जी चांगली चांगली मुले आहेत त्यांच्याच बुद्धीमध्ये चांगले चांगले मुद्दे लक्षात राहतात. जसे एखादा जो चांगला हुशार डॉक्टर असतो तर त्याच्याजवळ खूप औषधांची नावे असतात. इथे देखील हे नवीन नवीन मुद्दे खूप निघत राहतात. दिवसेंदिवस इन्व्हेन्शन्स अर्थात संशोधन होत राहते. ज्यांना चांगली प्रॅक्टिस असेल ते नवे नवे मुद्दे धारण करत असतात. जर धारण करत नसाल तर महारथींच्या लाईनमध्ये आणता येणार नाही. सर्व काही बुद्धीवर अवलंबून आहे आणि नशिबाची सुद्धा गोष्ट आहे. हे सुद्धा ड्रामामध्ये आहे ना. ड्रामाला देखील कोणीही जाणत नाहीत. हे समजतात देखील की आपण कर्मक्षेत्रावर पार्ट बजावत आहोत, परंतु ड्रामाच्या आदी मध्य अंताला जाणत नाहीत, तर जणू काहीच जाणत नाहीत.
तुम्हाला तर सर्व काही जाणून घ्यायचे आहे. बाबा आले आहेत हे मुलांना माहीत झाले आहे, तर मुलांचे कर्तव्य आहे इतरांना देखील परिचय देणे, साऱ्या दुनियेला सांगणे कर्तव्य आहे. ज्यामुळे कोणी असे म्हणू नये की आम्हाला माहीत नव्हते. तुमच्याकडे खूप जण येतील, लिटरेचर अर्थात साहित्य इत्यादी खूप घेतील. मुलांनी सुरुवातीला साक्षात्कारसुद्धा खूप केले आहेत. हे क्राइस्ट, इब्राहिम भारतामध्ये येतात. खरोखर भारत सर्वांना आकर्षित करत राहतो. खरे तर भारतच बेहदच्या बाबांचे जन्मस्थान आहे ना, परंतु ते लोक एवढे काही जाणत नाहीत की हा भारत भगवंताचे जन्मस्थान आहे. भले म्हणतात देखील शिव परमात्मा, परंतु मग सर्वांना परमात्मा म्हटल्यामुळे बेहदच्या बाबांचे महत्त्व नाहीसे करून टाकले आहे. आता तुम्ही मुले समजावून सांगता. भारतखंड सर्वात मोठ्यात मोठे तीर्थस्थान आहे. बाकी इतर सर्व जे कोणी पैगंबर इत्यादी येतात, ते येतातच मुळी आपापला धर्म स्थापन करण्यासाठी. त्यांच्या मागाहून मग सर्व धर्मवाले येत जातात. आता आहे अंत. प्रयत्न करतात परत जाण्याचा, परंतु तुम्हाला इथे आणले कोणी? क्राइस्टने येऊन ख्रिश्चन धर्म स्थापन केला. त्याने तुम्हाला खेचून आणले. आता सर्वच हैराण झाले आहेत परत जाण्यासाठी. हे तुम्ही समजावून सांगायचे आहे. सर्व येतात आपापला पार्ट बजावण्यासाठी. पार्ट बजावता बजावता दुःखामध्ये यायचेच आहे. मग त्या दुःखामधून सोडवून सुखामध्ये घेऊन जाणे हे बाबांचेच काम आहे. बाबांचे जन्मस्थान हा भारत आहे. इतके महत्त्व तुम्हा मुलांमध्ये देखील सर्वच जाणत नाहीत. थोडेच आहेत जे समजतात आणि नशा चढलेला आहे. कल्पकल्प बाबा भारतामध्येच येतात. हे सर्वांना सांगायचे आहे, निमंत्रण द्यायचे आहे. प्रथम तर ही सेवा करावी लागेल. लिटरेचर तयार करावे लागेल. निमंत्रण तर सर्वांना द्यायचे आहे ना. रचयिता आणि रचना यांचे ज्ञान कोणीही जाणत नाहीत. सर्व्हिसेबल अर्थात सेवायोग्य बनून आपले नाव मोठे केले पाहिजे. जी हुशार मुले आहेत, ज्यांच्या बुद्धीमध्ये खूप मुद्दे आहेत, त्यांची सर्वजण मदत मागतात. त्यांच्याच नावाचा जप करत राहतात. एकतर शिवबाबांचे नाव जपतील, नंतर ब्रह्माबाबांना, मग नंबरवार मुलांना. भक्ती मार्गामध्ये हाताने माळ फिरवतात. आता मग तोंडाने नाव जपतात. अमके खूप चांगले सेवायोग्य आहेत, निरहंकारी आहेत, खूप गोड आहेत. त्यांना देह अभिमान नाही आहे. म्हणतात ना, मिठरा घुरत घुराय, अर्थात गोड बना तर सर्वजण गोड व्यवहार करतील. बाबा म्हणतात, तुम्ही दुःखी बनले आहात. आता तुम्ही मुलांनी माझी आठवण केली तर मी सुद्धा मदत करेन. तुम्ही द्वेष केला तर मी काय करणार? हे तर जणू आपणच आपला द्वेष करतात. पद मिळणार नाही. धन किती अथाह मिळते. कोणाला लॉटरी लागली तर किती खुश होतात. त्यात सुद्धा किती पारितोषिके असतात. पहिले बक्षीस, मग दुसरे बक्षीस, तिसरे बक्षीस असते. हुबेहूब ही देखील ईश्वरीय स्पर्धा आहे. ज्ञान व योग बलाची स्पर्धा आहे. जे यामध्ये कुशाग्र होतात तेच गळ्यातला हार बनतील आणि तख्तावर जवळ बसतील. समजावून सांगितले तर किती सोप्या रीतीने जाते. आपल्या घराला सुद्धा सांभाळा, कारण तुम्ही कर्मयोगी आहात. वर्गामध्ये 1 तास शिकायचे आहे आणि मग घरी जाऊन त्याच्यावर विचार करायचा आहे. शाळेमध्ये सुद्धा असेच करतात ना. शिकून मग घरी जाऊन होमवर्क करतात.
बाबा म्हणतात 1 तास, अर्धा तास, दिवसामध्ये 8 तास असतात. त्यातून देखील बाबा म्हणतात 1 तास, अच्छा अर्धा तास, 15-20 मिनिटे तरी क्लास अटेंड करून, धारणा करून मग जाऊन आपल्या कामधंद्याला लागा. अगोदर बाबा तुम्हाला बसवत देखील होते की आठवणीमध्ये बसा, स्वदर्शन चक्र फिरवा. आठवणीचे नाव तर होते ना. बाबा आणि वारशाची आठवण करता करता, स्वदर्शन चक्र फिरवता फिरवता, जेव्हा वाटेल की झोप येत आहे तेव्हा झोपी जा. मग अंतमती सोगती होईल. मग सकाळी उठल्यावर तेच मुद्दे आठवत राहतील. असा अभ्यास करता करता तुम्ही निद्रेला जिंकणारे बनाल. जो करेगा वो पाएगा, अर्थात जो करेल त्याला मिळेल. करणाऱ्याचे प्रयत्न दिसून येतात, त्याच्या वर्तनातूनच दिसून येते. प्रयत्न न करणाऱ्याची वर्तणूकच वेगळी असते. दिसून येते की ही मुले विचारसागर मंथन करतात, धारणा करतात. कोणता लोभ इत्यादी तर नाहीये. हे तर जुने शरीर आहे. हे शरीर देखील ठीक तेव्हा राहील जेव्हा ज्ञान आणि योगाची धारणा होईल. धारणा होत नसेल तर शरीर अजूनच खराब होत जाईल. नवे शरीर नंतर भविष्यात मिळणार आहे. आत्म्याला पवित्र बनवायचे आहे. हे तर जुने शरीर आहे. याला कितीही पावडर, लिपस्टिक इत्यादी लावा, शृंगार करा, तरी सुद्धा कवडीची देखील किंमत नाही. हा सगळा शृंगार व्यर्थ आहे. आता तुम्हा सर्वांचा साखरपुडा शिवबाबांसोबत झाला आहे. जेव्हा विवाह होतो तेव्हा त्या दिवशी जुनी वस्त्रे घालतात. आता या शरीराला शृंगारायचे नाही. ज्ञान आणि योगाने आपल्याला सजवाल तर मग भविष्यामध्ये राजकुमार, राजकुमारी बनाल. हे आहे ज्ञान मानसरोवर. यामध्ये ज्ञानाची डुबकी मारत राहाल तर स्वर्गातील परी बनाल. प्रजेला तर परी म्हणणार नाही. म्हणतात देखील कृष्णाने पळवले मग महाराणी पट्टराणी बनवले. असे तर म्हणणार नाही की पळवून मग प्रजेमध्ये चांडाळ इत्यादी बनवले. पळवलेच आहे महाराजा महाराणी बनविण्यासाठी. तुम्हाला देखील हा पुरुषार्थ केला पाहिजे. असे नाही जे पद मिळेल ते ठीक. इथे मुख्य आहे शिक्षण. ही पाठशाळा आहे ना. गीता पाठशाळा बऱ्याच उघडतात. ते बसून फक्त गीता ऐकवतात, कंठस्थ करवतात. कोणताही एक श्लोक घेऊन मग अर्धा पाऊण तास त्यावर बोलतात. यामुळे फायदा तर काहीच नाही. इथे तर बाबा बसून शिकवतात. एम ऑब्जेक्ट स्पष्ट आहे. इतर कोणतेही वेदशास्त्र, जप तप इत्यादी करण्यामध्ये कोणताही एम ऑब्जेक्ट नाहीये. बस पुरुषार्थ करत राहा. परंतु मिळणार काय? जेव्हा अतीव भक्ती करतात तेव्हा भगवान भेटतात. तरीही रात्रीनंतर दिवस नक्की येणार आहे. आपल्या वेळेवर होईल ना. कल्पाचे आयुर्मान कोणी काय सांगतात तर कोणी काय सांगतात. समजावून सांगितले तर म्हणतात शास्त्रे खोटी कशी असतील. भगवान थोडेच खोटे बोलू शकतात. समजावून सांगण्याची फक्त ताकद पाहिजे. तुम्हा मुलांमध्ये योगाचे बळ पाहिजे. योग बलाने सर्व कामे सोपी होतात. कोणते काम करू शकत नाही तर जसे ताकद नाही आहे, योग नाही आहे. कोठे कोठे बाबासुद्धा मदत करतात. ड्रामामध्ये जे पूर्व नियोजित आहे ते रिपीट होते. हे देखील आपणच समजावून सांगतो. इतर कोणालाही ड्रामाविषयी समजतसुद्धा नाही. सेकंद बाय सेकंद जो पास होत राहतो, टिक टिक होत राहते.
आपण श्रीमतानुसार कर्मामध्ये येतो. श्रीमतावर चाललो नाही तर श्रेष्ठ कसे बनणार? सर्वच एकसारखे तर बनू शकत नाहीत. हे लोक अर्थात दुनियावाले समजतात आपण एक व्हावे, परंतु एक होणे याचा अर्थच समजत नाहीत. काय एक व्हायला पाहिजे? काय वडील एक व्हायला पाहिजेत की एक भाऊ व्हायला पाहिजेत? भाऊ म्हटले तरी सुद्धा ठीक आहे. श्रीमतावर खरोखर आपण एक होऊ शकतो. तुम्ही सर्वजण एका मतावर चालता. तुमचे पिता, टीचर, गुरु एकच आहेत. जे पूर्णपणे श्रीमतावर चालत नाहीत तर ते श्रेष्ठ सुद्धा बनणार नाहीत. एकदम चालला नाही तर संपून जाल. रेसमध्ये त्यांनाच घेतात जे लायक असतात. जेव्हा कोणती मोठी रेस असते तेव्हा घोडे सुद्धा चांगले प्रथम दर्जाचे घेतात, कारण मोठे बक्षीस ठेवतात. ही देखील घोड्यांची रेस आहे. हुसेनचा घोडा म्हणताना त्यांनी हुसेनला घोड्यावर लढताना दाखवले आहे. आता तुम्ही मुले तर डबल अहिंसक आहात. नंबर 1 आहे कामविकाराची हिंसा. या हिंसेला कोणीही जाणत देखील नाहीत. संन्यासी देखील असे समजत नाहीत. फक्त म्हणतात हा विकार आहे. बाबा म्हणतात काम महाशत्रू आहे. हाच आदी मध्य अंत तुम्हाला दुःख देतो. तुम्हाला हे सिद्ध करून सांगायचे आहे की आमचा प्रवृत्ती मार्गाचा राजयोग आहे, तुमचा हठयोग आहे. तुम्ही शंकराचार्यांकडून हठयोग शिकता, आम्ही शिवाचार्यांकडून राजयोग शिकतो. अशा प्रकारच्या गोष्टी वेळेवर ऐकवायला पाहिजेत. कोणी तुम्हाला विचारले की देवतांचे 84 जन्म आहेत, तर मग ख्रिश्चन इत्यादींचे किती जन्म आहेत? सांगा. याचा तर तुम्हीच हिशोब करा. 5000 वर्षात 84 जन्म आहे. क्राइस्टला 2000 वर्ष झाली. हिशोब करा सरासरी किती जन्म झाले? 30-32 जन्म असतील. हे तर स्पष्ट आहे. जे खूप सुख बघतात ते दुःख देखील खूप बघतात. त्यांना कमी सुख कमी दुःख मिळते. सरासरीचा हिशोब काढायचा आहे. नंतर जे येतात ते कमी जन्म घेतात. बुद्धाचा, इब्राहिमचा देखील हिशोब काढू शकतात. फार तर 1-2 जन्मांचा फरक पडेल. तर या सर्व गोष्टींवर विचारसागर मंथन केले पाहिजे की कोणी विचारले तर काय समजावून सांगायचे? तरीही बोला. पहिले बाबांकडून वारसा तर घ्यायचा आहे ना. तुम्ही बाबांची आठवण तर करा. जेवढे जन्म घ्यायचे असतील तेवढे घेणार. पित्याकडून वारसा तर घ्या. चांगल्या प्रकारे समजावून सांगायचे आहे. मेहनतीचे काम आहे. मेहनतीनेच यशस्वी व्हाल. यामध्ये खूप विशाल बुद्धी पाहिजे. बाबांवर आणि बाबांच्या धनावर खूप प्रेम असले पाहिजे. कोणी तर धन घेतच नाहीत. अरे ज्ञानरत्न तर धारण करा. तर म्हणतात आम्ही त्याचे काय करणार? आम्हाला समजत नाही. समजत नसेल तर तुमचे नशीब. अच्छा. गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, कोणाचाही द्वेष करायचा नाही. सर्वांसोबत मधुर व्यवहार करायचा आहे. ज्ञान योगामध्ये रेस करून बाबांच्या गळ्यातील हार बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, निद्रेला जिंकणारे बनून पहाटे उठून
बाबांची आठवण करायची आहे. स्वदर्शन चक्र फिरवायचे आहे. जे ऐकतात त्यावर विचारसागर मंथन करण्याची सवय लावायची आहे. आजचे वरदान आहे, बुद्धीला डायरेक्शनप्रमाणे श्रेष्ठ स्थितीमध्ये स्थित करणारे मास्टर सर्वशक्तिमान भव. बुद्धीला डायरेक्शनप्रमाणे श्रेष्ठ स्थितीमध्ये स्थित करणारे मास्टर सर्वशक्तिमान भव. स्पष्टीकरण आहे, कितीतरी मुले जेव्हा योगमध्ये बसतात तेव्हा आत्मअभिमानी होण्याऐवजी सेवेची आठवण येते. परंतु असे होता कामा नये, कारण अंतिम समयी जर अशरीरी बनण्याऐवजी सेवेचा जरी संकल्प चालला तरी सेकंदाच्या पेपरामध्ये नापास व्हाल. त्यावेळी बाबांव्यतिरिक्त निराकारी, निर्विकारी, निरहंकारी इतर कशाचीही आठवण येऊ नये. सेवेमध्ये तरी देखील साकारमध्ये याल. म्हणून हा अभ्यास करा की ज्यावेळी ज्या स्थितीमध्ये स्थित होऊ इच्छिता त्याच स्थित व्हा. तेव्हा म्हणणार, मास्टर सर्वशक्तिमान, कंट्रोलिंग आणि रूलिंग पॉवरवाले. स्लोगन आहे, कोणत्याही परिस्थितीला सहज पार करण्याचे साधन आहे एक बल एक भरोसा. कोणत्याही परिस्थितीला सहज पार करण्याचे साधन आहे एक बल एक भरोसा. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.